मंडळी, लोकसभेतला विजय ही एक सुरुवात आहे असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना विधानसभा निवडणुकांवेळी मात्र मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं। तसं पाहायला गेलं तर लोकसभा निवडणूक ही महाराष्ट्रात झालेल्या पक्षफुटीनंतर झालेली पहिलीच निवडणूक होती। त्यामुळे त्यातल्या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष होतं। एकनाथ शिंदेंनी बंड करून 40 आमदार आपल्या सोबत नेले, त्यामुळे त्या काळात उद्धव ठाकरेंच्या पाठीशी जनतेची सहानुभूती होती। शिवाय पक्षात फूट पडल्यानंतर त्यांच्याकडे अगदी बोटावर मोजण्या इतके आमदार आणि खासदार शिल्लक राहिले होते। यात पक्षफुटीनंतर 18 पैकी 12 खासदार त्यांना सोडून गेलेले होते आणि त्यामुळेच त्यांच्याकडे फक्त 6 खासदार उरले होते। पक्ष खिळखिळा झालेला होता, नेत्यांची वानवा होती। अशा परिस्थितीत सुद्धा त्यांनी लोकसभेला 9 खासदार निवडून आणले। पण विधानसभेतलं चित्र काहीसं वेगळं होतं। कधी नव्हे एवढं मोठं यश महायुतीला या निवडणुकीत मिळालं, ज्यामुळे महाविकास आघाडीला कुठे लपू आणि कुठे नको असं झालेलं होतं। यात दिवस रात्र एक करून मोठमोठ्या जाहीर सभा घेऊन सुद्धा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला केवळ 20 जागांवर विजय मिळवण्यात यश आलं। थोडक्यात लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे गाफील राहिलेल्या आणि अति आत्मविश्वास नडलेल्या उद्धव ठाकरेंना विधानसभेत मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं। आता हेच उद्धव ठाकरे कोणाला दिसले का असा प्रश्न पडू लागलाय। म्हणजे बघा ना, माजी मुख्यमंत्री आणि विधान परिषदेचे आमदार उद्धव ठाकरे जाहीर सभांमधून किंवा पत्रकार परिषदेतून अशा डरकळ्या फोडत असतात, तशाच डरकळ्या ते विधिमंडळात फोडतील किंवा सरकारचं जगणं नकोसं करतील असं वाटत होतं। या अधिवेशनात विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरे जनतेच्या प्रश्नावर सरकारला कोंडीत पकडतील असंही वाटत होतं। पण उद्धव ठाकरे असं करताना कुठेही दिसले नाहीत आणि म्हणूनच उद्धव ठाकरेंचं राजकारण संपलंय का सांगते। नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे। मंडळी, राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं काल अखेर सूप वाजलं। या अर्थसंकल्पाची सुरुवात त्या औरंगजेबाच्या कबरीने झाली आणि पुढे हळूहळू दिशा घेत घेत ती कॉमेडियन कुणाल कामरापर्यंत पोहोचली। पण या सगळ्या अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्ष कुठे दिसलाच नाही। पायऱ्यांवर आंदोलन किंवा कॅमेरासमोर बाईट देणाऱ्या बोलघेवड्या नेत्यांनी सभागृहात सरकारला धारेवर धरल्याचं चित्रही दिसलं नाही। याबाबत जर विरोधी पक्षांच्या नेत्यांना काही विचारलं तर सरकार आम्हाला काही बोलूच देत नाही अशी टेप वाजवली। शिवाय सभागृहात आम्हाला बोलू दिलं जात नाही आणि म्हणूनच आम्हाला बाहेर बोलावं लागतं असंही हे नेते सांगतात। पण मंडळी, सभागृहात जे बोललं जातं ते ऑन रेकॉर्ड असतं आणि त्याचा खूप मोठा परिणाम सरकार आणि सरकारी अधिकाऱ्यांवरती होत असतो। एखाद्या समस्येवरती चर्चा झाली आणि त्यात काही मार्ग निघाला तर तो अधिकाऱ्यांना पूर्ण करावाच लागतो। बाहेर बाईट देऊन काहीही होत नसतं। मीडियावरती दिवसभर चर्चा होते पण त्याचं फलित निघत नाही। केवळ मीडियावरती दिसण्याच्या लालसेपोटीच मग कोणी हातात बेड्या घालून येतो तर कधी हातात भला मोठा दगड घेऊन येतो। याचा सामान्य जनतेच्या प्रश्नांची काय संबंध हे त्यांनाच सांगता येत नाही। यात ज्यांना खऱ्या अर्थाने मुंबईकर म्हणून ओळखलं जातं किंवा मराठी माणूस, राज्यातील शेतकरी, दलित आणि इतर जनतेची काळजी असे राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तरी सभागृहात विशेष काही चर्चा केल्याचं आठवतं का? मुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे विधान परिषदेचे आमदार झाले। त्यांच्या आमदारकीची मुदत 16 मे 2026 पर्यंत आहे। मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आमदारकीचाही राजीनामा देत असल्याचं जाहीर केलेलं होतं। पण नंतर काय झालं कोणास ठाऊक, त्यांनी राजीनामा दिलाच नाही। राजीनामा न देऊन विधिमंडळात ते सरकारला सळो की पळो करून सोडतील असा भाबडा आशावाद त्यावेळी वाटत होता। पण मुख्यमंत्री पद गेल्यानंतर 2022 मधील नागपूरमध्ये झालेल्या अधिवेशनात उद्धव ठाकरे सभागृहात एकनाथ शिंदेंना फोडून खातील, त्यांना मानवर करायला सुद्धा जागा देणार नाही असं वाटत होतं। त्यातच प्रशांत कोरटकर, सोलापूरकर यांना ज्या पद्धतीने महापुरुषांचा अपमान केला, त्याचबरोबर तिकडे कर्नाटक सीमावादही जोरात सुरू झालेला होता। त्यामुळे उद्धव ठाकरे सरकारला सोडणार नाहीत असं म्हटलं जात होतं आणि यासाठी नागपूरमध्ये माहोलही तयार झालेला होता। पण काय झालं? उद्धव ठाकरे नागपूरला गेले। विधिमंडळात जे विषय मांडायचे असतात ते त्यांनी रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये एका पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये मांडले आणि मुंबईला रवाना झाले। त्यानंतर त्यांनी अधिवेशनाकडे साधं ढुंकूनही पाहिलं नाही। त्यानंतर आतापर्यंत म्हणजे अगदी काल संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात एकही लक्षवेधी उपस्थित केली नाही किंवा एकही तारांकित प्रश्न उपस्थित केला नाही। कोणत्याही चर्चेत ते सहभागी झाले नाहीत। आमदार असल्यानं ते विधिमंडळात येतात, सही करतात, मीडिया स्टँडवरती बाईट देतात आणि निघून जातात।
या अधिवेशनादरम्यान निलेश राणे यांनी दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती जोरदार टीका केलेली होती। आदित्य यांना वाचवावं म्हणून उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना 2 वेळा फोन केल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे। यावेळी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे विधिमंडळात होते। सभागृहात सुद्धा दिशा सालियनचा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता। या सगळ्या गदारोळात उद्धव ठाकरे नितेश राणेंचं म्हणणं खोडून काढतील किंवा आदित्य ठाकरे याबाबत काहीतरी बोलतील असं वाटत होतं, पण दोघांनी सुद्धा या विषयावरती मत मांडणं टाळलं आणि जे होईल ते कोर्टात होईल असं सगळं म्हटलं गेलं। खरं तर आदित्य ठाकरे असतील किंवा मग उद्धव ठाकरे असतील, हे दोघे सुद्धा मीडिया स्टँडवरती आपले विषय मांडत असतात। मग इतका मोठा आरोप होत असताना दोघेही गप्प का राहिले असा प्रश्न अनेकांच्या मनात येत होता। माजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे जनतेच्या विविध प्रश्नावरती फडणवीस सरकारला खिंडीत पकडतील असं वाटत होतं, पण शेतकरी आत्महत्या असो, पीक विमा असो किंवा मुंबईतील रस्त्यांचा विषय असो, उद्धव ठाकरे काहीही बोलले नाहीत। असाच प्रकार विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदावरून सुद्धा घडला। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विरोधी पक्षनेते पदाचं पत्र देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने फारच विलंब लावला। पत्र देईपर्यंत भास्कर जाधव चिंतेत होते, पण अखेर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या संमतीने भास्कर जाधवांचं नाव विरोधी पक्षनेते पदासाठी राहुल नार्वेकरांकडे दिलं गेलं। पण त्याचा म्हणावा तसा पाठपुरावा उद्धव ठाकरेंनी केला नाही। खरं तर त्यांनी यावरती सरकारला जाब विचारून हल्ले करायला पाहिजे होते, पण तसं काहीच झालं नाही। मीडिया समोर सुद्धा त्यांनी हा मुद्दा प्रखरतेने मांडला नाही। काँग्रेसमधील आमदारांनी दिलेल्या माहितीनुसार या अधिवेशनात विरोधी पक्षनेता निवडला जाणारच नव्हता हे सगळ्यांना ठाऊक होतं, मात्र भास्कर जाधवांना खुश करण्यासाठी त्यांच्या नावाचं पत्र देण्यात आलं। काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात विरोधी पक्षनेते पदासाठी वेगळंच नाव होतं असंही सांगितलं जात आहे। यात आता काय खरं आणि काय खोटं हे उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि शरद पवार यांनाच ठाऊक आहे। या 4 आठवड्याच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे फार कमी वेळा सभागृहात आले। काँग्रेसमधील आमदारांनी दिलेल्या माहितीनुसार या अधिवेशनात विरोधी पक्षनेता निवडला जाणारच नव्हता हे सगळ्यांना ठाऊक होतं, मात्र भास्कर जाधवांना खुश करण्यासाठी त्यांच्या नावाचं पत्र देण्यात आलं। काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात विरोधी पक्षनेते पदासाठी वेगळंच नाव होतं असंही सांगितलं जात आहे। यात आता काय खरं आणि काय खोटं हे उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि शरद पवार यांनाच ठाऊक आहे। या 4 आठवड्याच्या अधिवेशनात उद्धव ठाकरे फार कमी वेळा सभागृहात आले। विधिमंडळात त्यांचा जास्तीत जास्त वेळ अंबादास दानवे यांच्या कार्यालयातच बसण्यात गेला। तिथेच ते पत्रकारांशी गप्पा मारायचे। मीडिया स्टँडवर येऊन बोलण्यास सुद्धा त्यांना आवडत नाही, त्यामुळे ते फक्त बाईट देतात। आणि म्हणूनच पत्रकार परिषदेमध्ये सरकारवर तुटून पडणारे उद्धव ठाकरे सभागृहात सरकारवर कधी तुटून पडणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। त्या आधार न घेता एकला चलो रे का म्हणतायत असाही प्रश्न या सगळ्याच्या निमित्तानं पडू लागलाय। आता या सगळ्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय? खरंच उद्धव ठाकरेंचं राजकीय भविष्य संपलंय का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सोबतच आपल्या विषयच भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथे सुद्धा आपल्या विषयच भारी FB या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।